कॉमेंट्री बॉक्सला कोणी आहे का? कॉमेंट्री द्या ना. वाईट सुंदर असा फटका मारलेला आहे. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण केलेलं आहे जळगाव जोशी टायगर्स क्लबने. पॉवर प्लेची ओव्हर चालू आहे त्यामुळे संघावर थोडी दडपण आलेलं असेल, पण तेवढंच दडपण ते तोडण्याचं सामर्थ्य त्यांनी दाखवलं पाहिजे. पुढील चेंडू घेऊन येतोय. फटका मारण्याचा प्रयत्न, फिल्डर मौजूद. सुंदर क्षेत्ररक्षण, एक धाव घेण्यात. सुंदर असं क्षेत्ररक्षण चालू आहे जोशी टायगर क्लब जळगाव कडून. स्कोर दाबण्याचा प्रयत्न करताय सुरुवातीपासूनच. बघूया पॉवर प्लेचा फायदा बालगोपाल क्रिकेट क्लब घेईल की नाही. व्हाईट बॉलचा इशारा, अतिरिक्त एक धाव. स्कोरबोर्ड लिहिताय ना? स्कोरबोर्ड चालू आहे. हो ओके. बोलताना सांगा ना, मग बोला, मी थांबतो. ओके 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 ओके. सुंदर असा फटका, बघूया क्षेत्ररक्षण करताय का आणि नाही. सुंदर अशी बाउंड्री भेटलेली आहे या ठिकाणी बालगोपाल क्रिकेट क्लबला. पॉवर प्लेचा पहिला फायदा. सर्व ब्लॅक स्क्रीनच्या समोर उभे राहिलेले सपोर्टर्स तिथून बाजूला उभं राहायचंय, तिथून बाजूला उभं राहायचं. जर बाजूला नाही झाले तर तुमचे रन्स कमी करण्यात येतील, इथे लक्षात ठेवा. पुन्हा पुन्हा तेच सांगतोय आपण, तिथे कोणीही थांबू नका. धन्यवाद. या ठिकाणी लैलेश भाऊ नाईक यांचंही आगमन झालंय, त्याबद्दल त्यांचं स्वागत. स्टेजवर यायचंय लैलेश भाऊ सर, स्टेजवर यायचं. बालगोपाल जोशी टायगर त्यातला हा सामना सुरू आहे. अनिल भाऊ भोजने यांना विनंती आहे, 2 मिनिटं स्टेजवर यायचंय. एक ओव्हर 14 रन झालेले आहेत. अनिल भाऊंना विनंती आहे की त्यांनी लैलेश भाऊ नाईक यांचं स्वागत करायचं आहे, टॅग लावून आणि शाल देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. भावेश कासारे पॉवर प्लेचं दुसरं षटक घेऊन येत आहे. मोहन दादा अंबरपुरे यांचंही स्टेजवर आगमन झालं, त्याबद्दल त्यांचं स्वागत. जोशी टायगर संघाने त्वरित सामना सुरू करावा. पंचांना विनंती आहे, सामना त्वरित चालू करत चला, आपल्याकडे वेळेचं बंधन आहे. पॉवर प्लेचं दुसरं षटक. मोहन दादा अंबरपुरे यांचं टॅग लावून स्वागत केलं पाहिजे अविनाश कुंभारे यांनी. अतिशय रोमांचक असा सामना रंगलेला आहे.
कृपया पंचांनी सामना त्वरित सुरू करावा. पॉवर प्ले संपलेला आहे. हा सुंदर असा एक रन घेण्याचा प्रयत्न, परंतु असफल. सुंदर असं क्षेत्ररक्षण. याचप्रमाणे बालगोपाळ संघाची धावसंख्या झालेली आहे 1 ओव्हर 14 रन. दुसरं षटक भाविश कासारे. दुसरा चेंडू सेट. सुंदर असा शॉट आणि हा षटकार मोहित मोरे यांच्या बॅटमधून हा षटकार निघालेला आहे. याचप्रमाणे धावसंख्या झालेली आहे 20 धावा. भरत देवरे यांच्या बॅटमधून असा सुंदर असा षटकार या ठिकाणी सर्वांना पाहायला मिळालेला आहे. हा जोश, हा जल्लोष आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. तळपत्या उन्हात आपली बॅट अशीच तळपती राहो आणि आपल्या बॅटमधून अशा सुंदर अशा धावा या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळाव्यात. तिसरा चेंडू भरत देवरे मारण्याचा प्रयत्नही हुकला. आणि गोलंदाजाने आपल्या षटकारानंतर स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला. हा चौथा चेंडू डॉट बॉल. पुनरागमन केलेला आहे गोलंदाजाने पुन्हा एकदा. षटकारानंतर स्वतःला सावरलेला आहे. यांचंही आगमन झालेलं आहे, त्यांचं स्वागत. पुढचा चेंडू भरत देवरे सामना करत आहे. हा मारण्याचा प्रयत्न आणि वाईड बॉल. रनआउटची अपील केलेली आहे. पंचांचा निर्णय. विनोद भाऊ दामोदर यांना विनंती आहे की त्यांनी अनिल भाऊ अंबरपुरे यांना टॅग लावून त्यांचं स्वागत करायचंय व शाल देऊन त्यांचं आभार मानायचं. डिसिजन मागितलेला आहे. डिसिजन पेंडिंग आहे. वाईट चेंडूवर धाव घेण्याचा प्रयत्न केला होता आणि कीपरने तो धावबाद करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पंचांना विनंती आहे आपला निर्णय त्वरित द्यावा. पंचांनी थर्ड अंपायरकडे डिसिजन मागितलेला आहे. डिसिजन ऑन गोईंग चेकिंग चालू आहे. काय होतंय ते
बालगोपाल क्रिकेट क्लब धुळे वर्सेस जोशी टायगर क्लब जळगाव असा हा सामना रंगलेला आहे. टॉस जिंकून बालगोपाल क्रिकेट क्लबने बॅटिंग Not out. घेतलेली आहे. थर्ड अंपायरचं डिसिजन Not नॉट आउट out. दिलेला आहे. चला सामना सुरू करा. नॉट आउट. धाव संख्या झालेली आहे 22. 4 बॉल 22 रन. कृपया पंचांनी सामना त्वरित सुरू करावा. जोशी टायगर आपण क्षेत्ररक्षण लावण्यामध्ये एवढा वेळ घेऊ नये. पुढील सामने शिल्लक आहेत. पुढचा चेंडू हा मारण्याचा प्रयत्न आणि एक धाव घेण्यात यशस्वी. खराब असं क्षेत्ररक्षण आणि ही दुसरी धाव. याचप्रमाणे धाव संख्या झालेली आहे 24 रन 5 चेंडू. चेंडू दुसरा ओव्हर. तेवीस रन आणि हा स्लिपमध्ये सुंदर असं क्षेत्ररक्षण. 1 रन संघासाठी धाव संख्या वाचवलेली आहे. 3 धावा वाचवलेल्या आहेत. याचप्रमाणे धाव संख्या झालेली आहे 24 रन 2 ओव्हर. बंटी जोशी. जोशी टायगर यांची गोलंदाजी. बालगोपाळ मित्रमंडळ बालगोपाळ क्रिकेट क्लब यांची फलंदाजी. बंटी जोशी आपला पुढचा चेंडू आणि हा सुंदर असा शॉट मारलेला या ठिकाणी चौकार. पहिला चेंडू चौकारच्या स्वरूपात त्याचं रूपांतर केलेलं आहे. याचपर्यंत धाव संख्या झालेली आहे 28 रन. मोहित मोरे यांच्या बॅटमधून हा चौकार आलेला आहे. हा त्यांचा वैयक्तिक दुसरा चौकार. त्यांची वैयक्तिक धाव संख्या झालेली आहे 12 रन. संघाची धाव संख्या झालेली 28. मोहित मोरे 12. महेश पटकनचा महेश. आम्ही इकडे पंचांनी सामना त्वरित सुरू करावा. जोशी टायगर संघाला विनंती आहे की पुढील सामने अजून शिल्लक आहेत. आपण त्वरित सामना सुरू करावा.
चौथा चेंडू हा रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न करणं आणि गचाळाचं क्षेत्ररक्षण दुसरी धाव घेण्यात यशस्वी. 2 धावा घेतलेल्या आहेत रिव्हर्स स्वीपमध्ये, 2 धावा. याचप्रमाणे धावसंख्या झालेली आहे 30 रन. तिसरा ओव्हर. पुढील सामना हा नागेश्वर क्रिकेट क्लब बी नाशिक वर्सेस हर हर महादेव नंदुरबार या दोन्ही संघांमध्ये होणार आहे. तरी आयोजकांना विनंती की हे दोन्ही संघ ग्राउंडवर पोहोचलेले आहे की नाही याची खात्री करावी. तिसरा ओव्हर, तिसरा चेंडू. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न, रिव्हर्स शॉट आणि हा चौकार. मोहित मोरे यांचा हा वैयक्तिक तिसरा चौकार आणि संघासाठी हा महत्वाचा चौकार. त्याचबरोबर धावसंख्या झालेली आहे 34 रन. तिसरा ओव्हर, तिसरा चेंडू आणि हा चौथा चेंडू घेऊन येत आहे बंटी जोशी. सुंदर शॉट आणि या गचा क्षेत्ररक्षण. त्यांचा वैयक्तिक हा चौथा चौक. सुंदर अशा फलंदाजीचं या ठिकाणी सादरीकरण करत आहे मोहित मोरे. आपल्या संघासाठी धावा वाढवण्याचा आणि धावांचा डोंगर रचण्याचा एक छोटाखानी प्रयत्न या ठिकाणी करत आहे. पुढचा चेंडू सामना करत आहे मोहित मोरे आणि हा पुन्हा गचा क्षेत्ररक्षण. पंचांनी 3 धावा झालेल्या आहेत. त्याचप्रमाणे धावसंख्या झालेली आहे 41. तिसरी ओव्हर, 41 रन. पुढचा चेंडू, सुंदर असा फटकार आणि या बाउंड्री रेषेच्या क्षेत्ररक्षण झालेले आहे आणि 2 रन घेण्यात यशस्वी झालेले फलंदाज. धावसंख्या झालेली आहे 43. 43 रन. 1 रन शॉट, 1 शॉट, 42 धावसंख्या. कृपया फलंदाजाने पंचांशी कोणताही आर्ग्युमेंट्स करू नये. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. पंचांनी जो निर्णय दिला तो तुम्हा सर्वांना मान्य असेल. याचबरोबर धावसंख्या झालेली आहे 42. 3 ओव्हर 42 रन. मोहित मोरे, भरत देवरे आपल्या संघासाठी सुंदर अशी फलंदाजी करत आहेत. बॉलर मानस जोशी. पुढचं चौथं आणि आपल्या संघासाठीचं चौथं षटक घेऊन येत आहे. त्यांचं वैयक्तिक पहिलं षटक, संघासाठी चौथं षटक. सुंदर असं वातावरण, डोक्यावर एकदम ऊन पडलेलं आहे, सूर्य डोक्यावर आहे. अशा तळपत्या उन्हामध्ये दोन्ही संघ आपल्या संघासाठी उत्कृष्ट असा प्रयत्न करत आहेत, जिंकण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आज डिफेन्स करण्याचा प्रयत्न. LBWची अपील, डॉट बॉल. याचबरोबर धावसंख्या झालेली आहे 42 रन. 4th ओव्हर, चौथी ओव्हर चालू. पहिला चेंडू
मानस जोशी. सामना करत आहे मोहित मोरे, भरत देवरे. सुंदर असा शॉट आणि हा चौकार. भरत देवरे यांच्या बॅट मधून हा चौकार आलेला आहे. धाव संख्या झालेली आहे 40. पन्नासचा आकडा पूर्ण केलेला आहे. 50 झालेली आहे. 51 धाव संख्या. पुढचा चेंडू भरत देवरे स्ट्राईकला, स्ट्रेटला सुंदर असा चौकार. प्रमोद भाऊ कोळवणे धाव यांचं संख्या या ठिकाणी 55. आगमन झालेलं आहे. त्यांचंही स्वागत. मुकेश अंबरपुरे या ह्याही ठिकाणी आपल्या आपल्याला ग्राउंडवर आलेले आहेत. बालगोपाळ क्रिकेट यांचंही क्लबच्या सहर्ष वतीने स्वागत. सुंदर असं चौकार आणि षटकारांचं आपल्याला सुंदर असं पाहायला मिळत आहे. त्यांनी मारलेले षटकार आणि चौकार आपल्याला पाहायला मिळतात आहे. फलंदाजीचं उत्कृष्ट असं त्यांच्या बॅटमधून निघालेलं आपण पाहतो या ठिकाणी. बालगोपाळ क्रिकेट क्लबची धाव संख्या झालेली आहे 55 रन. मानस जोशी, सुंदर असा शॉट गॅप मध्ये मारलेला आहे. अडवण्याचा प्रयत्न मिस झालेला आहे आणि 2 धावा घेण्यात संघ यशस्वी झालेला. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न परंतु असफल. 2 धावातच समाधानी. याचप्रमाणे धाव संख्या झालेली संघाची 57. 4 ओव्हर. 4 ओव्हर 57 धावा. संघाचं सेकंड लास्ट षटक, सेकंड लास्ट ओव्हर घेऊन येत आहे. 4 ओव्हर 57 रन. प्रमोद भाऊ कोळवणे व्यासपीठावर या. नो लॉस 57. मुकेश भाऊ अंबरपुरे व्यासपीठावर या. 4th ओव्हर. रोहन दोरकर जोशी टायगर्स कडून. रोहन दोरकर आपलं वैयक्तिक पहिलं षटक आणि संघासाठी 5वं षटक घेऊन येत आहे. बालगोपाळ क्रिकेट क्लब. नो लॉस 57. 4 ओव्हर. अनिल अंबरपुरे यांनी मंचावर यावे. 5वी ओव्हर. पहिला चेंडू आणि हा सुंदर असा शॉट
आणि हा वाईट बॉल. अत्यंत खराब चेंडू, नासका चेंडू आणि नरकातला चेंडू. तिसरा चेंडू, खराब चेंडू, वाईट चेंडू, चेंडू. धाव संख्या झालेली आहे 66. 66 रन. 5वी ओव्हर. तिसरा बॉल तिसऱ्या चौकारसाठी आणि हा डॉट बॉल. संघाची धाव संख्या झालेली आहे 66. 3 बॉल 2 चौकारानंतर स्वतःला सावरण्याचा प्रयत्न. बॉलर तिसरा चेंडू घेऊन येत आहे. चौथा चेंडू, तिसरा डॉट, चौथा चेंडू. मोहित मोरे ऑन स्ट्राईक आणि हा पहिली विकेट. पहिल्या 2 चेंडूवरती 2. पहिल्या चेंडूवरती पहिला चौकार. शांत बाकी चलने की आवाज नहीं तुम लोगों ने. स्वागत करायचं गोलंदाजाचं आणि आपल्या जे इरादे आहेत ते स्पष्ट करायचे आहेत. 70. 5व्या ओव्हरचा शेवटचा चेंडू आणि हा वाईट बॉल. धाव संख्या झालेली आहे 71. 5व्या ओव्हरचा 5वा चेंडू. राजू मामा अंबरपुरे यांना रमेशदादा विदते यांनी टॅग लावून स्वागत करायचं आहे. रोहन दोरकर पुढचा चेंडू घेऊन येत आहे. आभार दादा. आणि हा मारण्याचा प्रयत्न. 1 रन घेण्यात, दुसरा रन घेण्यात यशस्वी झालेले आहेत. याचप्रमाणे धाव संख्या झालेली आहे 73. 5 ओव्हर समाप्त झालेले आहेत. बालगोपाळ क्रिकेट क्लब यांची धाव संख्या झालेली आहे 73 रन. जोशी टायगर क्षेत्ररक्षण करत आहे. शेवटची ओव्हर. संदेश भाऊ 1 मिनिट फक्त. द्वारकामाई ग्रुप, हॅलो द्वारकामाई ग्रुप, जिथे कुठे असतील त्यांनी स्टेजकडे यायचं आहे. द्वारकामाई ग्रुप त्यांनी स्टेजकडे यायचं आहे. संदेश भाऊ कंटिन्यू. संघाचं जोशी टायगर संघाचं हे शेवटचं षटक आहे. भावेश कासारे आपल्या संघासाठी शेवटचं षटक घेऊन येत आहे. या ठिकाणी बालगोपाळ क्रिकेट क्लब यांची धावसंख्या झालेली आहे 73. 5 ओव्हर. आता आपल्याला पाहायचं आहे जोशी टायगर याच धावसंख्येवरती बालगोपाळला स्टॉप करते की बालगोपाळ जोशी टायगरवरती चढत करून आपला स्कोर वाढवण्याचा प्रयत्न करते. स्ट्राईकला आहे भरत देवरे, नॉन स्ट्राईक प्रफुल्ल कसारे. कृपया पंचांनी सामना त्वरित सुरू करावा. शेवटचं षटक
पंचांनी सामना त्वरित सुरू करावा. शेवटचं षटक घेऊन येत आहे भावेश कासारे. भरत देवरे यांनी स्ट्रेट शॉट मारलेला. धावसंख्या झालेली आहे 75 रन. शेवटचा ओव्हर, शेवटचं षटक. दुसरा चेंडू आणि हा उंच असा षटकार. सुंदर असा षटकार. डॉट बॉल. द्वारकामाई ग्रुप असतील त्यांनी स्टेजकडे यायचं सर्वांनी. शेवटचं षटक. जोशी टायगर संघाची धावसंख्या वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे आणि बालगोपाळ क्रिकेट क्लब संघाची धावसंख्या वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे. आणि हा वाईड बॉल. वाईड बॉल. याचप्रमाणे बालगोपाळ क्रिकेट क्लब संघाची धावसंख्या झालेली आहे 83. 83 रन. शेवटचं षटक. सामना करत आहे प्रफुल्ल कासारे आणि हे एक रन घेण्यात यशस्वी झालेले आहेत. संघाची धावसंख्या झालेली आहे 84. 84. सर्व आलेल्या मान्यवरांना, क्रिकेटपटूंना, खेळाडूंना विनंती आहे, जेवण चालू झालेलं आहे, सर्वांनी जेवणाचा आस्वाद करायचा आहे. शेवटचा ओव्हर, शेवटचं षटक. 2 चेंडू शिल्लक. 4 बॉल झालेले आहेत. बाळगोपाळ क्रिकेट क्लबची धावसंख्या झालेली 84. व्हाईट बॉल. व्हाईट बॉलवरती धाव घेण्याचा प्रयत्न पण त्यात अयशस्वी झालेले आहेत. धावसंख्या झालेली आहे 85. भरत देवरे यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. ओपनिंग पासून सलग 6 षटक ते खेळत आहेत आणि हे वाईड बॉल. अंपायर 22. कृपया पंचांची आर्ग्युमेंट्स करू नये. पंचांचा निर्णय अंतिम आहे. अंपायर 1+ आहे का? वाईड. 87. धावसंख्या झालेली 87. अतिशय सुंदर धावसंख्या झालेली आहे. तिसरी मॅच चालू आहे. प्रत्येक मॅच सोबत धावसंख्या ही प्रत्येक संघाने वाढवलेली आहे. वाढता ग्राफ आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. पुढचं षटक. चेंडू घेऊन येत रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न. धावसंख्या झालेली 88. प्रत्येक मॅच गणिक, प्रत्येक षटक गणिक आपला संघ आपापल्या कष्टाची पराकाष्ठा करताना इथे दिसत आहे. हा शेवटचा षटक, शेवटचा चेंडू. भरत देवरे आणि हा 89. 88 रन झालेले आहे. बालगोपाळ क्रिकेट क्लब 88 रन आणि जोशी टायगर्स यांना जिंकण्यासाठी 89 धावांची गरज.
सुंदर असा मामा shot वरती मारण्याचा आहे. प्रयत्न केलेला आहे. याचप्रमाणे संघाची धावसंख्या झालेली आहे 2 रन. नागेश्वर क्रिकेट क्लब बी संघ जोशी टायगर यांनी 12 माळ्याची बाल- बिल्डिंग बांधलेली बाल आहे एका गोपाळ रात्रीत. मित्रमंडळ क्रिकेट क्लब. आणि हा स्टेट मारलेला आहे. हॅलो, संतोष मामा ससाने हे नेतृत्व करताय नागेश्वर बीचं. आज त्यांच्या रिटायरमेंट जोशी जाहीर टायगर होणार संघाची वाटतं. धावसंख्या झालेली आहे 3 रन. पहिला षटक 3 बॉल. ऐकलाय बंटी शिंदे. आज भाऊ सपकाळ, डॉट बॉल. अनिल भाऊ भोजने, भाऊ सपकाळ, कॅच यू संतोष मामा ससाने यांचा आज रिटायरमेंटचा दिवस आहे. आज हे रिटायरमेंट घेणार आहेत. त्याची फायनल नाही घेतली. आज बळजबरी रिटायरमेंट जाहीर होणार आहे. त्यांनी स्वतःहून जाहीर करावी, नाही तर त्यांना बळजबरी रिटायर घोषित करण्यात येणार आहे. अतिशय सुंदर असं त्यांचं प्लॅनिंग चालू आहे की मॅच कशी जिंकायची. पाच बॉल 4 रन. जोशी टायगर यांची वैयक्तिक संघाची धावसंख्या दिलेली 4 रन. पहिली ओव्हर पॉवर प्लेचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला होता आणि मंचावर यावे. धावसंख्या करायची आहे. सोनेभाऊ ससाने यांनी इकडे मंचावर यावे. थोडं मार्गदर्शन तुमच्या त्यांनी- हवे नागेश्वर बीला. त्यांचे इरादे या ठिकाणी स्पष्ट करावे आणि आपल्या सोनूभाऊ संघासाठी ससाने यांनी स्टेजकडे विजयश्री यायचे. खेचून आणावी. नागेश्वर बीला त्यांची खूप जोशी गरज आहे, अत्यंत गरज आहे. घाई गरबीची गरज आहे. लवकर ये, लवकर ये. पहिली ओव्हर पॉवर प्लेची आणि धावसंख्या सिक्स से करेंगे स्वागत. दीपक देवरे यांचे 6 ने स्वागत केलेले आहे आणि हा वाईड बॉल. पराकाष्ठा करताना या ठिकाणी दिसत आहे आणि जोशी टायगर यांच्याकडे हा धावाचा डोंगर असताना संयमी असं फलंदाजीचं नजराना या ठिकाणी सर्वांना पाहायला मिळत आहे. जोशी टायगरला प्रति ओव्हर 9 रनाची आवश्यकता असताना
जसा ते आपल्या संघाला विजयाकडे खेचत नेण्याचा प्रयत्न करत आहे. पुढचा चेंडू आणि हा स्ट्रेट शॉट मारलेला आहे. मिस फिल्डिंग. जोशी टायगर बालगोपाळ क्रिकेट क्लब वर्सेस जोशी टायगर. चौथा सामना. संघाचं दुसरं षटक आणि हा कॉटन बॉल. आपल्या संघासाठी आणि संघाला विजयी करण्यासाठी स्ट्राईकला आलेले आहेत. भूषण शिंदे आपल्या वैयक्तिक 7 रनावर खेळत आहेत. नॉन स्ट्राईकला सचिन शिंदे, नॉन स्ट्राईकला भूषण शिंदे. कडक उन्हात कडकची अपेक्षा आणि पहिलाच बॉल. वाईट चेंडू वाईट बॉल. याचप्रमाणे धावसंख्या झालेली आहे संघाची 20 रन. दुसरी ओव्हर 20 रन. पुढचा चेंडू सचिन शिंदे आणि हा 1 रन. 1 रन घेण्यात यशस्वी. त्याचबरोबर धावसंख्या झालेली आहे 21. दुसरा ओव्हर. शेवटचा चेंडू घेऊन येत आहे. दीपक देवरे. दुसरा ओव्हर. शेवटचा चेंडू. संघाची धावसंख्या झालेली आहे 21 रन. बालगोपाळ क्रिकेट क्लब वर्सेस जोशी टायगर. आजच्या दिवसाचा हा चौथा सामना तळपत्या उन्हात. मित्रांनो, आज बालगोपाल क्रिकेट क्लब धुळे वर्सेस जोशी टायगर जळगाव. व्हाईट बॉल ऑफ साईडला वाईट. गुड एम्पायरिंग. आपल्या या स्पर्धेमध्ये आपल्याला 2 एम्पायर्स. स्ट्राईकला कोण आहे बॅट्समॅन? भूषण. ऑफसाईड व्हाईटचा डिसिजन असा असतो की ऑफसाईडच्या 1 मीटरच्या कलेक्शन बाहेर गेलं तर व्हाईटचा इशारा देण्यात येतो. बघूया राईट आर्म फास्ट बॉलर आपल्या संघ काय करतो. ऑफ बॉल टाकलेला बॉल ऑफसाईडकडे मारलेला डीप पॉइंटकडे कव्हरच्या दिशेने 1 रन घेण्यात यशस्वी. ओव्हर 23 धावसंख्या झालेली. किती ओव्हर झाले? 2 ओव्हर 23 रन्स. धावांचा उत्तुंग असा डोंगर आहे. आक्रमक फलंदाजीची या ठिकाणी गरज. चला नेक्स्ट बॉलर. सध्याचा खूप चुरशीचा सामना रंगलेला आहे. बालगोपाल क्रिकेट क्लब धुळे वर्सेस जोशी टायगर क्लब जळगाव. टॉस जिंकून बालगोपाळने बॅटिंग घेतली होती. उत्तम अशी धावसंख्या केलेली आहे. बघूया जोशी टायगर क्लब जळगाव चेस करू शकतील का? चला सामना सुरू करा. बॉलर्स नेम मोहित.
राईट राईट आर्म ऑफ स्पिनर ऑन साइड कडे मारलेला सुंदर स्ट्रोक, एक धावा घेण्यात यशस्वी. भूषण 5 खिलाड़ी सर्कल के बाहर दोस्तों. पावर प्ले सिर्फ एक ही ओवर का. उसके बाद फील्ड रिस्ट्रिक्शन इज ऑफ. अभी देखेंगे 6 ओवर के इस कुल मिला के टेनिस क्रिकेट बॉल के इवेंट में कौन जीतता है कौन हारता है. ये मारा हुआ हवाई पर ये कैच आउट. बेहतरीन कैच. थैंक यू एम्पायर. बेहतरीन कैच आउट. सुंदर दिलीप असा के द्वारा. खेळ घेतलेला आहे दीपक. बहुत ही बेहतरीन कैच दीपक ने इस बार पकड़ा अपने टीम के लिए और काफी तारीफ करनी होगी उसकी. बहुत कंसंट्रेशन से ये कैच पकड़ना पड़ता है. हर बॉल हर टीम के लिए ये बहुत पूरा इंपॉर्टेंट होता है, क्योंकि अगर एक कैच छूटा जाए तो वही बैट्समैन फाइनल ओवर तक अपने को परेशान करके मैच जिता भी सकता है. ऐसे बहुत बार हुआ है. अभी स्कोर हुआ है 23 ना, 23 रन 24 हो गए. नए आए बैट्समैन का नाम यश. देखते हैं यश अपने टीम के लिए क्या कर पाते हैं. उनके नाम में यश है. अगर ये यश अपने टीम के लिए वो मिला सकते हैं, शेखर भाऊ शिंदे यांचंही उनका आगमन नाम- झालेलं आहे. त्यांचंही स्वागत. अपने क्रिकेट के इतिहास में दर्ज हो जाएगा. चलिए दोस्तों, अपने को अभी बहुत मैचेस खिलाने हैं. मॅच चालू असलेल्या दोन्ही संघांना विनंती आहे की त्यांचे एक एक प्लेयर हे कॉमेंट्री बॉक्स कडे आहेत का याची खात्री करा. नसतील तर पाठवा, कारण प्लेयरांचे नाव ऑफ कळत साइड नाहीये. से स्पिनर के रूप में अटैक्स जर्सी नंबर 7. कॉमेंट्री बॉक्स दोन्ही संघांचे एक एक प्लेयर आपल्याकडे आहेत का? हो आहेत. ओके ओके. बॉलर्स नेम काय? मोहित ऑफ स्पिन डालते हुए अच्छी गेंदबाजी समझ बूझ के, क्योंकि अभी फील्ड रिस्ट्रिक्शन ऑफ है. स्पिनर में ज़्यादातर फ्लाइट इंपॉर्टेंट होती है बॉलिंग एक्शन में. लंबे कद के गेंदबाज. देखते हैं अगली गेंद कैसे डालेंगे. मारा हुआ ये बेहतरीन शॉट. अंपायर क्या है? रुकिए एक मिनट. कॉल थर्ड अंपायर को कॉल दिया गया है डिसीजन के लिए. एक मिनट. सुनो एक मिनट. इधर नहीं. थ्रो बॉलिंग एक्शन देखो. बॉलिंग एक्शन. एक मिनट थांबा. बॉलिंग एक्शनर बॉलिंग एक्शन कौन चेक करना है? बॉलिंग एक्शन. इधर आ जाओ. बॉलिंग एक्शन देख लो. नागेश्वर बीचे धडाडीचे प्लेयर विजय कुळवणे यांचं आगमन झालेलं आहे. हे 150 किलोमीटर रनिंग साठी गेलेले होते. आत्ताच आलेले परत. ओके. नहीं बराबर है. ठीक है. ओके. फेयर एक्शन है. अभी क्या डिसीजन 4 है ना वो? हाँ चौका है ना आता था. 4 रन. एक्शन फेयर है.
4 रन 4 रन 4 4। गुड शॉट। स्कोरर 4 रन ऐड कर दीजिए। अभी स्कोर हो गया 33। 33 रन हो गए। 33 रन। लास्ट बॉल टू गो, आखिरी गेंद है। आखिरी गेंद आना शेष। बॉलर्स नेम अक्षित का ना मोहित। अपनी आखिरी गेंद राइट आर्म स्पिन। और मारने का प्रयास, वाइड। अंपायर का डिसीजन देखिए, इस वाइड में डिसीजन अंपायर का डिसीजन होता है, वो आखिरी होता है, जो भी 1 मीटर के बाहर। और फिर से एक बार स्लाइड कट कर दिया है। देखते हैं कितने रन मिलते हैं। ऑफ साइड की तरफ 1 रन पूरे ओवर के समाप्ति के बाद। स्कोर है 35। 2 विकेट गंवाकर 2 विकेट खोकर 3 ओवर में 35 रन बनाए। चलो दोस्तों, नेक्स्ट बॉलर प्रवीण पहली अपना पहला ओवर डालते हुए। टीम की पूरी जिम्मेदारी उनके कंधों पर। लॉन्ग ऑफ, लॉन्ग ऑन, मिड ऑन, मिड विकेट और 1 2 3 4। देखते हैं मिड पेसर। बेहतरीन बॉल। देखते हैं कितने रन्स मिलते हैं दौड़ते हुए। अच्छी फील्डिंग यहाँ पर। बहुत ही दोस्तों तालियां बजाए, बहुत ही बेहतरीन फील्डिंग अपने टीम के लिए। 4 रन होने थे पर 2 रन सेविंग किए अपने टीम के लिए। ये होता है एक ग्रुप इवेंट दोस्तों। पूरी लगातार 11 के 11 खिलाड़ी जब पूरी जोश से, पूरी अपनी ताकत से खेलते हैं तब एक टीम जीतती है। देखते हैं अगली गेंद। और रिवर्स मारने की कोशिश पर ये कैच आउट। पॉइंट की दिशा में पकड़ा हुआ है कैच। कैच आउट हुआ है। थोड़ा सा लूज शॉट। बैट पे अच्छा टाइम हुआ था पर थोड़ा सा पावर थोड़ी सी कम पड़ गई। हालांकि अच्छा शॉट माना जाएगा क्रिकेट की क्षेत्र में। और नया जो बल्लेबाज आया उनका नाम दोस्तों द्वारकामाई ग्रुप। मयंक आए नए द्वारकामाई बॅट्समन। ग्रुपचे सर्व मेंबर्स यांनी स्टेजकडे यायचंय। मयंक नया बल्लेबाज। देखते हैं अपने टीम के लिए क्या करते हैं। 36 रन 36 रन हो गए टीम के कुल मिलाकर। 36 रन। नितीन भाऊ कुंभारे यांचंही आगमन झालेलं आहे, त्यांचे स्वागत। पेस बॉलर देखते हैं, अच्छी गेंद उन्होंने डाली। और वाइड का इशारा। बेहतरीन अंपायरिंग। लेग स्टंप के बाहर जाती हुई गेंद। जो भी गोलंदाज या बॉलर लेग की दिशा में बॉलिंग करेंगे उनको वाइड करार दिया जाएगा। ऑफ साइड में 1 मीटर के बाहर। देखते हैं अगली गेंद। नागेश्वर मित्र मंडळाचे कार्यकर्ते मारने का सेक्रेटरी प्रयास पर रामभाऊ अच्छी गेंद। कासारे अच्छा यांचे आगमन कमबैक। झाले, यांचे स्वागत। या डॉट बॉल, डॉट बॉल बीट हुए। गुड लेंथ बॉल था। पूरी मारने की कोशिश पर टाइमिंग नहीं। देखते हैं अगली अग्नि गेंद। शॉर्ट ऑफ रनअप है उनका पर अच्छी लाइन एंड लेंथ बरकरार रखते हैं। और ये फिर से एक बार वाइड का इशारा। थोड़ा कंसंट्रेशन करना होगा बॉलर को अपनी बॉलिंग पर। लाइन एंड लेंथ और पिचिंग भी बहुत है। साइड उन्होंने चेंज किए। और फिर से एक बार वाइड का इशारा। थोड़ा कंसंट्रेशन जरूरी है क्योंकि बहुत जिम्मेदारी आपके कंधे पर है।
लगातार 3 वाइड। देखते हैं अपनी नेक्स्ट गेंद कैसी आती है। और ये मारने का प्रयास पर थोड़ा एज लगा बैट को, 1 रन निकाला है पूरा। अच्छी गेंद, वाइड डालने के बाद पूरे कंसंट्रेशन से, पूरे शांत दिमाग से उन्होंने अच्छी गेंद डाली, उसमें 1 रन निकाला गया। 49 रन पाहिजे। और ये मारा हुआ हवा में शॉट, देखते हवाई फायर, 6 रन। थैंक यू, बेहतरीन बैटिंग दोस्तों, इस प्रकार की बैटिंग की जरूरत है टीम को। और बॉल कितने हो गए? बॉल 5 बॉल हो गए, 5। आखिरी गेंद है, लास्ट बॉल है, लास्ट बॉल। स्कोर 46 46 रन झाले, 46। और अच्छी शुरुआत, बॉलर्स नेम, ओवर आता किती ओवर आते? आखिरी के 2 ओवर बचे। अंपायर 47 रन टू विन। 47 रन हो चुके कुल मिलाकर, टोटल 89 टू विन टोटल स्कोर है। अपोनेंट टीम को जीतने के लिए 47 रन हो चुके। देखते हैं नए गेंदबाज, उनका नाम, बॉलर्स नेम देख लो। प्रफुल्ल कासार, प्रफुल्ल, ओके। देखते हैं अपने टीम के लिए कर क्या बातें, फील्ड सजी है उनके लिए। और बेहतरीन बॉलिंग, बेहतरीन, काफी अच्छा रन अप, फॉलो थ्रू और उसके साथ बेहतरीन बॉल का टप्पा। समझ नहीं पाए, लेग की दिशा में मारने का प्रयास। मीडियम पेसर है पर काफी सूझबूझ की बॉलिंग यहाँ इस प्रकार से हो रही है। देखते हैं अगली गेंद, और ये मारा हुआ शॉट, कैच था बॉस, और ये चौका। 4 रन, 51 हो गया है स्कोर। और तीसरी गेंद, वाइड का इशारा, वेरी गुड अंपायरिंग। लेग साइड की दिशा में जाने वाली बॉल, क्रिकेट के क्षेत्र में उसे कंपलसरी वाइड दिया जाता है। बॉल डालने के काफी स्ट्रिक्ट नियम है, आपको बल्लेबाज के दिशा में बॉलिंग करनी होती है, मीडियम पेसर बॉलर। और ये मारा हुआ दूसरा शॉट, देखते क्या होता है। और फिर से एक बार कैच प्रयास पर हार्ड लक, दीपक की तरफ से कैच ड्रॉप हो चुका है। अच्छी फील्डिंग और बहुत कंसंट्रेशन से ये लास्ट के 2 ओवर होते हैं। मिड ऑफ, मिड ऑन, मिड ऑन, मिड विकेट, स्क्वायर ऑफ की दिशा में सजी हुई है फील्ड। देखते अगली गेंद, और ये
लॉन्ग ऑन की तरफ आती हुई चीरती हुई गेंद, एक बेहतरीन फील्डिंग दोस्तों, थोड़ा ताली बजाइए। ये होती है क्वालिटी फील्डिंग। अपने टीम के लिए पूरी कंसंट्रेशन से वो आगे दौड़े और बॉल को पिकअप किया और बॉलिंग एंड की तरफ उनका थ्रो। मोहित की तरफ से अच्छी फील्डिंग। देखिए अभी और ये मारा हुआ लेग साइड की तरफ शॉट, देखते कितने रन मिल पाते। एक रन दौड़ के पूरा कर लिया है। दूसरे रन लेने का कोशिश, फिर से एक बार सफल और ये सफल है। 2 रन पूरे दौड़कर दोस्तों दिल थाम के बैठे, धड़कने रुक जाएंगी आपकी, ऐसा ये मैच चालू है। 2 रन निकाले, 2 रन। और मारने का प्रयास पर एज लगा बैट को। ओवर की समाप्ति के बाद स्कोर हो चुका है 56। ये लास्ट ओवर 56 रन हो चुके। चलो आखिरी गेंद दोस्तों, जल्दी करो, बहुत मैच है अपने को। कुल मिलाकर आपने को 8 मैच खेलने हैं। कितना हो गया टाइम? अरे 2 बज गए दोस्तों। आखिरी गेंद, बॉलर्स नेम प्लीज, बॉलर्स नेम। कुणाल अपनी पहली और आखिरी गेंद टीम के लिए। देखते हैं, पूरी जिम्मेदारी कप्तान ने उनके कंधों पे दी है। काफी लंबा उनका रनअप और राइट आर्म फास्ट। अपनी पहली गेंद और बेहतरीन बॉल मारने का प्रयास में बीट हुए, पर ये लेग वाइज की दिशा में 1 रन। और अच्छी गेंद, हेलो, बीट हो चुके थे हालांकि, पर बॉडी को डिफ्लेक्शन लग के 1 रन। काफी लंबा रनअप। विजेसीसी जळगाव आणि साईराज क्रिकेट क्लब नाशिक यांच्यामध्ये एक 4 ओव्हरचा मैत्रीपूर्ण सामना होणार आहे। एक 4 ओव्हरचा मैत्रीपूर्ण सामना होणार आहे। दोन्ही संघांनी सूचित राहायचंय। आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, वेळेचं नियोजन आहे, बंधन आहे। आपल्याला लवकरात लवकर हा मैत्रीपूर्ण सामना येथे खेळवायचा आहे। टॉससाठी विजेसीसी संघ जळगाव यांचा कर्णधार आणि साईराज क्रिकेट क्लबचा कर्णधार यांचा टॉस झालेला आहे का? टॉस झालेला आहे का? मनोज, शेवटची ओव्हर नाही, आखरी ओव्हर आहे ना शेवटची। किती बॉल झाले? 3 बॉल लास्ट के, 3 बॉल बाकी है, 3 बॉल बाकी है वक्त। आखिरी राइट आर्म फास्ट, देखिए क्या गेंद होती है। बेहतरीन गेंद, ऑन साइड की दिशा में मारा हुआ है ये शॉट। बेहतरीन फील्डिंग, 1 रन पूरा कर लिया है। देखते थोड़ा सी जो थ्रो है वो एक परफेक्ट राइट आर्म स्टंप पे नहीं लगी। अच्छी फील्डिंग, हालांकि कोई बात नहीं, अच्छी फील्डिंग की है, अच्छी बॉलिंग भी की है दोस्तों। आखिरी के सिर्फ 2 बॉल बचे, काफी अच्छी सूझी बूझी हुई बॉलिंग, राइट आर्म फास्ट और ये ऑफ साइड की दिशा मारा हुआ शॉट। बेहतरीन, और ये पहला रन पूरा। दूसरे रन लेने की कोशिश और ये रन आउट हो गए। दूसरे रन पर 1 रन कंप्लीट, दूसरे रन पर रन आउट, यानी 1 ही रन मिलेगा। आउट हुए बल्लेबाज का नाम चलो लास्ट बॉल है ना अभी, ये लास्ट बॉल है ना, लास्ट बॉल। चलो अंपायर, लास्ट बॉल है, अपना टाइम मत गवाइए दोस्तों, अपने को बहुत मैच खेलने हैं अभी।
और ये बोल्ड हो चुके हैं। मैच फिनिश और जीतने वाली टीम बालगोपाल जी नहीं ना, बालगोपाल जीते ना। बालगोपाल क्रिकेट क्लब धुले बनाम जोशी टाइगर्स ग्रुप जलगांव, ये मैच था। बालगोपाल क्रिकेट क्लब धुले ये जीत गए, उनको बधाई। ऐसी आप अच्छी क्रिकेट खेलिए, आपको कॉन्ग्रेचुलेशन आयोजन कमेटी की तरफ से। आए हुए दोस्तों सभी जोशी समाज सेवा संघ नासिक मेहरुणीकर संचालित नागेश्वर मित्र मंडल व साईराज मित्र मंडल हिवारी चषक 2024